मी आपला यशवंत बोलतोय। नमस्कार मंडळी, मी थेऊरचा यशवंत सहकारी साखर कारखाना। ओळखलत काय मला? कदाचित माझी आजची अवस्था बघून ओळख लागत नसल, पण होय, मी यशवंत कारखानाच। स्वर्गीय खासदार अण्णासाहेब मगर यांसारख्या अनेक नेत्यांच्या कष्टातून हरित क्रांतीचं माहेरघर असलेल्या आपल्या तीर्थक्षेत्र थेऊरच्या पुण्यभूमीत 29 डिसेंबर 1966 ला माझा जन्म झाला। माझ्यात बी सहकाराचा आत्मा हाय, पण गेल्या 57 वर्षात सगळं हळूहळू बिघडत गेलं होतं आणि माझी सारी रयाज निघून गेली। ती कुणामुळं आणि त्याचं कारण काय हाय हे तुम्हाला चांगलंच माहिती हाय। त्यांच्या करणीची फळं नियती त्यांच्याकडून फेडून घेईल, पण तुम्ही जरा औंधा माझा ऐका। तुम्ही माझं सभासद आणि कामगार मायबाप भारी हायचा। मी बी तुमच्या गावचं वैभव हाय। 254 एकर जमीन, 21,000 सभासद, 1250 कामगार, ही तर खरी तुमची इस्टेट। माझ्यामुळं केव्हा तरी तुमची दिवाळी गोड झाली असेल, कुणाच्या लेकीचं लगीन झालं असेल, कुणाचा पोट्या शाळा शिकून मोठा साहेब झाला असेल आणि आता तुम्हाला ज्ञान बी आला असेल। पण औंधा जरा माझा ऐका। 21 एचआरची माझी ही 21 डायरेक्टर मंडळी फक्त माझ्यासाठी एकत्र आल्यात। देशात तर मोदीच येणार आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळात माझ्यासाठी निधी बी बक्कळ हाय। मला झालेला कॅन्सर बरा व्हायला फक्त एवढीच संधी हाय, नाहीतर माझ्या दोन्ही शाळा बी बंद पडत्याल। गरीबाची लेकरं मग कुठं शिकत्याल? सभासद आणि कामगारांच्या नावाचं मला कुकू हाय। थेऊर मधल्या साऱ्या रहिवाशांचं बी कल्याण होईल बघा। फक्त एवढी बार माझी लाज राखा आणि मोदीला पंतप्रधान करण्यासाठी घड्याळाला मत द्या। त्यामुळं तुमचं दळणवळण वाढत, नव उद्योगधंदे येतील, तुमच्या गावात तुमच्या तरुण पोरांच्या हाताला काम मिळेल। तालुक्याची राजधानी असलेली ही चिंतामणीची पुण्यभूमी पवित्र होऊ द्या। कुणाच्या तरी दबावाखाली वैयक्तिक लाभापायी, स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा ना तुमच्या प्रतिमा जपण्यासाठी, आणि ज्यांच्यामुळं आपण हे करताय त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं हजारो पिढ्यांची सोय करून ठेवली आहे। त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्यापेक्षा माझ्या हजारो लेकरांच्या पोटाला पडलेल्या खड्ड्याकडे सहानुभूतीने पहा बरं। कुणी अभिनय करून लय गोड हसतंय, डायलॉग मारतंय म्हणून काय माझं धुराड पेटणार आहे होय? माझा बळी देऊ नका। भावनेच्या भरात झालेली चूक पुन्हा दुरुस्त नाही होत। तुमच्या पोराबाळांच्या 43 कुळांच्या उद्धारासाठी एवढी भर फक्त आपलं राजकारण नको। आपल्या दादानं माझ्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची आण घेतली। औंधा घड्याळा पुढचं बटन दाबून मला बळ द्या, ही तुमच्या पायापाशी माझी विनवणी आहे। तुमच्या एकमताची किंमत मोठी आहे। जागरूकपणे मतदान करा आणि आपली लोकशाही जिवंत ठेवा। मी आपला नवनाथ काकडे,